मग म्हणे नदी वाट काढून देणारच ना तुला. तर ती म्हणाली अहो नदीला काय कळतंय, माणसाला कळत नाही एवढं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, नदीला काय कळते, नदीने कशी वाट दिली. तो म्हणला तिने वाट दिली कारण तिला सगळ्यांपेक्षा जास्ती कळतं. मग ती म्हणाली पुन्हा नेहमीला उपाशी कशी. आणि उपास आपण उपास म्हणतो पण त्याचा प्रत्यक्ष शब्द आहे उपवास आहे. तर म्हणे नेहमीला जन्माला आल्यापासूनच ते जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे त्याच्या जवळ बसलेले आहेत कायमचे, त्या अर्थी ते उपवासी आहेत. आणि त्या अर्थी उपवासी असल्या कारणाने नदीने तुला पुन्हा परत यायची वाट दिली. मग तुला असं वाटलं की मी एका बोंडू माणसाला खायला घातलं आणि माझा नवराच मला सांगतो तू खोटं बोल बोल. पण ते म्हणाले असं नाहीये, उपवास आणि उपास याच्यामधला फरक तू जाणून घे काय. तेव्हा तिला पटलं. पण याच्यामध्ये जन्माची मेघ अशी आहे की साक्षी भावनेने आपणच आपल्या मनाची सूक्ष्म ज्या हालचाली चालू असतात सतत त्या तपासून पाहायला पाहिजे. आणि त्या जेव्हा तपासून पाहू तर म्हणजे साक्षी भाव तुम्ही म्हणाल तो बाळगायचा कसा. काही नाही, बाळगायचा कसा म्हणजे आपल्या मनामध्ये निरंतर जे जे काही विचार उत्पन्न होत असतात त्यांना फक्त मी मगाशी जे उदाहरण दिलं की पाण्याचा प्रवाह चाललाय, ऋषिकेशला गंगा वाहती, गंगेच्या किनारी बसून आपण फक्त त्या पाण्याकडे बघितलं तर आपल्या डोळ्याला फक्त तो फ्लो जाणवतो, बाकी काही जाणवत नाही. मग एकदा का तुमची त्या फ्लोशी एकतानता झाली की मग तुम्हाला तो साक्षी भाव म्हणजे काय, निरंतर पाहणं म्हणजे काय हे लक्षात येण्याशिवाय राहत नाही. मग तो साक्षी भाव जेव्हा आपल्या मनामध्ये प्रबळ होईल तर तो प्रबळ झालेला साक्षी भाव सर्वात आधी खुलून कसा येईल तर तो ध्यानावस्थेमध्ये खुलेल. आणि मग ध्यानावस्थेमध्ये नेमकं होतं काय तर मुळात आधी ध्यान कसं लावायचं इथपासूनच सगळ्यांची तयारी असते, आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही 10 मिनिटाच्या वर बसू शकत नाही. का बसू शकत नाही, अहो नाही होते तिकडे कोणतरी हाका मारते, ते मरू दे त्याला, हाका मारते तर तुम्ही कशाला तिकडे ओढत होतो. आपण जेव्हा साधीला प्रतिसाद देतो तेव्हा आपला डायलॉग होतो दुसऱ्याशी, आणि आपणच आपल्याशी जेव्हा संवाद साधतो तो मोनोलॉग असतो. आपुलाचे वाद आपल्याशी आणि आपलाचा संवाद आपल्याशी, असा तो प्रकार असतो. तर हे जेव्हा आपल्या मनाशी आपले हे जेव्हा खेळ सुरू होतात, ते खेळ कधी सुरू होतात तर तुम्ही सखोल ध्यानाच्या सरावामध्ये जाल. तो सखोल ध्यानाचा सराव कसा करायचा तर त्याचंही एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. काय नाही, बऱ्याच वेळेला सांगितलंय सगळ्यांना की शांत एका जागी बसा, कुठलीही मनामध्ये गोंधळ गडबड काही नको. धावत धावत आलं आणि ध्यानाला बसलं तसं नाही करायचं, शांत पाहिजे आपण. संध्याकाळच्या वेळेला लोक म्हणतात ना चला बसूया म्हणून, तसा आपल्याला तो सराव लागला पाहिजे, चला बसूया ध्यानाला. पण ती संध्याकाळची वेळ नकोय आपल्याला. कुठली वेळ आपण गाठायची, आपण ब्राह्ममुहूर्ताची वेळ गाठायची, त्यावेळेला आपण बसायचंय, एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाने. मग ती जी धुंदी चढते ना ती काही अलौकिक असते ती धुंदी. तर ध्यानाचा सराव कसा करायचा ते पण आपण पाहूया. की ध्यानाचा सराव करताना फक्त आपण आपलं अंग सैल सोडून मोकळं करू. कुठेही आता हे असे बसलेत ना, अर्ध अंग त्यांच्या भिंतीला टेकलेले, अर्ध अंग म्हणजे असं स्ट्रेस मध्ये, असा स्ट्रेस नकोय आपल्याला, शांत पाहिजे. तर तो शांतपणा म्हणजे कसं शरीर एकदम एका रेषेमध्ये, पण त्याच्यामध्ये कुठलीही मुद्रा करायची नाही. लोक काहीतरी असं डोळे करतात, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला चेहरा वेडा वाकडा, अंग असं करतात काहीतरी, त्याच्यानंतर मोठे मोठे श्वास घ्यायचे. अरे किती मोठे श्वास घ्यायचे, इकडे काहीतरी होईल गडबड ना, इकडे गडबड झाली की मग कायमची गडबड होती. तर एवढे श्वास बीस घ्यायचे नाही, मंद मंद श्वास घ्यायचे आणि रिलॅक्स मूड मध्ये बसायचे. मग एकाने विचारलं आम्ही जीनची पॅन्ट घातली तर चालेल का, जीनची पॅन्ट ध्यानात नाही चालत. मग कसं बसायचं म्हटलं, फक्त नागडं बसू नको, बाकी तुला पाहिजे तसं बस. हो, कारण काहीतरी उगाच लोक घरामध्ये काहीतरी मारतील तुला, घरातलीच लोक मारतील म्हणजे असं बसलं. टाईट कपडे नसावेत, कारण इथे काचतंय तिथे काचतंय. लूज कपडे असावेत अंगावरती आणि बसावं शांतपणे ध्यानावर. मग आम्ही एसी लावलं तर चालतो का, मग आम्ही पंखा लावला तर चालतो का, इथपासून प्रश्न असतात. अरे मुळात प्रश्न काय आहे, ध्यान करायला बसा ना तुम्ही. एसी पाहिजे का पंखा पाहिजे ही तुमच्यासाठी केलेली सोय आहे. तुम्हाला जो कम्फर्ट झोन पाहिजे तो तुम्ही बघा. मग आम्ही किचन मध्ये नाही बसू शकत, म्हणजे किचन मध्ये कोणी ध्यानाला बसत
आम्ही बसायचो कुठे, म्हटलं तुझ्याच घरात तुला जी कम्फर्टेबल जागा वाटते तिथे तू बस. मग ती बेलच वाजते. तर ते म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन द्यायला मी नाही येऊ शकत तुझ्या घरी, नाही का. नंतर मला तिथे वाचवून सारखं बसावं, बेल वाजली, तुझा फोन वाजला, हे उपयोगी नाही. तर शांतपणे आपल्याच घरी आपण ध्यानाला बसायचं आणि ध्यानाची वेळ आपली आपण ठरवून घ्यायची, पूर्ण 1 तास. 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं असे ध्यानाला एडिटिंग करायचं नसतं कधीच. 1 तास म्हणजे 1 तास बसायचं ध्यानाला. त्यावेळेला लूज कपडे असावेत, पोस्चर अतिशय आरामशीर असावं, भिंतीला टेकून बसायचं तर टेकून बसा, कोणीही सांगितलेलं नाही भिंती बसून पुढे झुकून बसा वगैरे. अशा खुर्चीत बसता येत असेल तर अशा खुर्चीत बसा, मांडी घालून प्रॉब्लेम होत असेल तर अशा खुर्चीत बसा. पायाखाली काहीतरी, आता इथे कसं पायाखाली आहे तसं काहीतरी जाड पायाखाली घेऊन ठेवा, म्हणजे ते अर्थिंग आहे पायाखाली. आपल्या शरीरांतर्गत जी ध्यानामध्ये एनर्जी क्रिएट होते ती डायरेक्ट जमिनीत जाऊ नये त्याच्यासाठी ते अर्थिंग आहे. काही पापडाचं हे घेतलं किंवा लाकडी पाट घेतला तरी चालतं. आणि मग फक्त डोळे मिटून बसायचे. त्या ध्यानाचा सराव आपण या सेशन मध्ये नंतर करणार. डोळे मिटून स्वस्थ बसायचे. श्वासावर लक्ष देऊ का, मंत्र म्हणू का, मग समोर फोटो ठेवायचा का, हार घालायचा का, उदबत्ती लावायची का, आम्हाला तो सेंट फार आवडतो, ती उदबत्ती फार आवडते, काही नाही. मग आमच्या ते देवाला आवडते, देवाला आवडते त्याचा काय फोन आलाय तुला आणखी उदबत्ती घेऊन ये म्हणून, असलं काही करायचं नाही. तर हे सगळं वातावरण निर्मिती करण्यापेक्षा घरातली माणसं म्हणतात काय झालं सुरू करते, काय ते मांडा मारली, काय ती उदबत्ती ते पण, आणि मग तो हातानेच करतो. अरे पण कशाला ना, हे करण्यापेक्षा ना काहीतरी सूचना देऊन ठेवा घरातल्या माणसांना. आणि मग आपण ताट बसलं समजा तर मध्येच समजा असं वाटलं तर असं करायचं, कारण शरीर रिलॅक्स व्हायला बघतं ना प्रत्येक ठिकाणी. रिलॅक्सेशन हे महत्वाचं आहे. ध्यानामध्ये सहजावस्था महत्वाची. जगन्नाथ कुंट्यांकडे एक मनुष्य आला. जगन्नाथ कुंटे माहिती आहे मला वाटतं सगळ्यांना. तर ते म्हणाले की मला तुम्ही सहजासन कसं करायचं ते शिकवा. तर ते कुंटे मिस्किल होते. ते म्हणाले हो शिकवतो, बस म्हणे समोर त्या खुर्चीमध्ये. तो खुर्ची सोफ्यात आरामात बसला आणि तो बसला होता असा आणि म्हणाले डोळे मिटून बस. डोळे मिटले. थोड्या वेळाने तो असा वास घ्यायला लागला. तर त्याला ते डोळे उघडून त्यांना म्हणतो चिकन आहे का, चिकनचा वास येतोय म्हणलं आतमध्ये. अहो ते म्हणाले आमच्या घरी नाही, ते पलीकडच्या घरातला वास येतो चिकनचा. मग म्हणजे तू ध्यानाला बसले, तुला चिकन वास बरोबर ओळखते, तो ते विचारतोय त्याला तसं. आणि मग ते बराच वेळ झाल्यानंतर तो म्हणाला कोणत्यांना, अहो काय किती वेळ मी बसलो इथे, सहजासनात कसं बसायचं शिकवणार होतात ना. अरे म्हणे मूर्खा, तू बसल्यास ते सहजासन, आणखीन कुठलं सहजासन असतं. तू कम्फर्ट झोन मध्ये आहेस, तुला चिकनचा वास येतोय, तुला ते मनात ना ते खाल्लंयस तू ताटात घेऊन, पण तुला ते सहजासन म्हणजे काय ते नेमकं कळत नाही. ते म्हणलं असं असतं, मला वाटलं सहजासन म्हणजे ते पद्मासन, वज्रासन अशापैकी काहीतरी असतं. नाही म्हणजे असं काही नसतं, हेच सहजासन. तर ध्यानामध्ये नेहमी सहजासनाचाच सराव प्रत्येकाने करावा, जसं आपल्याला बसता येईल तशा पद्धतीने. आणि मग डोळे शांत मिटून घेतले की काही करायचं नाही. बरेच लोक सांगतात तुम्ही इथून असे आतमध्ये उतरा, मग इथून आत उतरा. मग लोकांचे प्रश्न असतात मी इथून शिरू का इथून शिरू कुठून आत. ते आतमध्ये उतरा म्हणजे काय करायचं, तर फक्त आपली इथली जी नजर आहे, आपली नजर कायम बघा. डोळे मिटले आणि साधा गोष्ट आहे की सहज अवस्थेत केव्हाही डोळे मिटले तर पाठीच्या कड्यातनं काहीतरी वरती सरकत आलंय असे आपल्याला जाणीव होते, नेहमी होते जाणीव. प्रत्येकाने तो प्रयोग करून बघ, सूक्ष्म जाणीव होते पाठीच्या कड्यातनं काहीतरी वरती सरकत आलं. आणि मग ते डोळे मिटल्यानंतर कुठेही काही बघायचं नाही. आतमध्ये कुठे इथे नजर लावा, इकडे नजर लावा असलं काही करायचं. हृदयस्थ परमेश्वर आहे माहिती आहे आम्हाला, माहिती आहे आम्ही त्याला बसवलंय तेव्हा. तुम्ही कशाला सांगताय त्याच्याकडे बघा, आम्हाला बघायचंच नाही, आम्हाला काही बघायचं नाही. काही लोक सांगतात श्वासाकडे लक्ष द्या. मग श्वासाकडे लक्ष देऊ का ध्यान करू, हा मोठा सवाल असतो. श्वासाकडे लक्ष देऊन ध्यान कसं होईल तुमचं. श्वासाकडे लक्ष द्यायचं नाही. जो श्वास आपण चालता बोलता असताना किंवा आपण आरामात झोपलेलो असताना आपल्याला तो श्वास कळतच नाही. आपण बघा हिंडतो फिरतो तेव्हा आपल्याला श्वास आपला चालू आहे ते कळत असतं का, नाही.
मग तो जाणीवपूर्वक आपण श्वास घेत नाही, अजाणता तो श्वास घेतो आणि सोडतो. तसंच ध्यानामध्ये आहे, श्वासावर लक्ष दिलं तर तुम्ही त्या श्वासामध्येच अडकून बसा, तुमचं ध्यान होणार नाही. तर त्याच्याऐवजी तुम्ही शांत बसा, जे काय व्हायचं ते होऊ दे. 1 तास झाल्याशिवाय मी उठणार नाही, 1 तास झाल्याशिवाय मी माझे डोळे सुद्धा उघडणार नाही. ही कमांड जर मनाला दिली तर ते मन नावाचं पुत्र आहे ना, ते बरोबर तुमच्या ताब्यात राहतं. नाहीतर मग तुम्ही आता ध्यान इथे लावलं, अरे मी चाललो अमेरिकेत, ते मन घेऊन जातं अमेरिकेत, नाही तर कुठे कुठे आणखीन कुठे कुठे फिरवून आणतं. आता आपण जरी इथे डोळे मिटून बसलो तरी आता तुम्ही घरून निघाल्यानंतर इथे येईपर्यंत जे जे काही झालेलं आहे, प्रवास असेल, ऊन लागलं असेल, अमका असेल, तमका असेल, पत्ता शोधतोय मिळत नाही वगैरे सगळे प्रकार, ते सगळं डोळे मिटल्यासमोर तो प्रवास समोर येतो. काय वाटेल ते येऊ दे. आपण आनंदाची कथा ऐकलेली की त्या नदीचा तो प्रवाह चालू, ओढा, तो ओढा आहे, नदीने ओढा आहे, पण तो गडबडलेला आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याच मनाला गडबडपणा आणतो प्रत्येक ठिकाणी. तो गडबडपणा नकोच आहे आपल्याला. मग आपलं जर मन स्वच्छ करायचं असेल, क्लिअर करायचं असेल, तर आपण फक्त मनाच्या किनाऱ्यावर बसून साक्षी भावाने आपल्याच मनात चाललेले जे विचार आहेत, ते गंगा चालली अशा पद्धतीने ते विचार बघत राहायचे. एक आला, दुसरा आला, दुसरा आला, तिसरा गेला. अशा जेव्हा आपल्याला सवय लागत राहील ते पाहायची सतत, त्याला म्हणतात साक्षी भावानी बघणं. साक्षी भावानी म्हणजे काय, तुमची एक सेल्फ आयडेंटिटी आहे, ती तुम्ही कधीही विसरत नाही. अंधारात किंवा हाक मारली तरी कोणीतरी पटकन मागे वळून बघता, तरी पण म्हणतात की अंधारात तर दिसत तर कोण नाही, पण कोणीतरी हाक मारली. मी हाक मारली, मी तुझ्या नावाने हाक मारली, मी तुझी आयडेंटिटी आहे ना त्याच्यामध्ये. मग हे जेव्हा तुमच्या डोक्यात फिट्ट असतं, तेव्हा ध्यानात बसलेला असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विसर हळूहळू पडायला लागतो. एका दिवसात हे साध्य होणार नाही, त्याला महिना लागेल, 2 महिने लागतील, 3 महिने लागतील, कदाचित काही जणांना वर्ष पण लागतील त्या ध्यानामध्ये रममाण होण्यास. तर ते लागू दे, किती किती काळ लागू दे, पण आपण फक्त रोज बसायचं, एवढं लक्षात ठेवायचं. तेवढ्यासाठीच बसायचं, बाकी कशासाठी बसायचं नाही. कारण ध्यानाचा सराव केल्यानंतर व चिकन आहे का आणि हे आहे का याचा विचार करायचा नाही कधीच, कारण ते आपल्या ध्यानामध्ये ऍप्लिकेबल नाही, एलिजिबल पण नाही. तर त्यामुळे ह्या पद्धतीने आपण जेव्हा बसू आणि ध्यानाचा सराव करतो, 1 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला लक्षात येईल की साक्षी भाव म्हणजे नेमका काय. आणि ही कथा लक्षात ठेवा, आनंदी नेमकं त्या ओढ्यामध्ये डोकावून बघितल्यानंतर त्याला काय कळलं, हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल या ध्यानाच्या सरावामध्ये. फक्त सराव महत्वाचा आहे, रोजच्या रोज बसलं पाहिजे. आज बसलं आणि परवा बसलं असं नाही चालतं. रोजच्या रोज जसं 2 वेळा जेवण लागतं त्या पद्धतीने रोजच्या रोज ध्यान पण लागायला लागतं. ध्यान पण आपल्याला आवश्यक असतं, त्या पद्धतीने बसायचं. आणि मग त्या आनंदची गोष्ट लक्षात आली की मग साक्षी भाव म्हणजे काय. आणि रुक्मिणीची कथा लक्षात आल्यानंतर आपल्याला एवढं कळतं की नेमीनाथांच्या आतला सुद्धा साक्षी भाव फक्त पाहतोय. 50 माणसांचं जेवण जेवलंय का, 50 दिवस उपाशी आहे, हा तो नेमीनाथांच्या आतला साक्षी भाव पाहतोय. म्हणून तो ते जैनांचे तीर्थंकर होते आणि श्रीकृष्णाचे चुलत भाऊ होते. म्हणून नव्हते ते श्रीकृष्णाचे चुलत भाऊ, ते नात्याने होते, पण जैनांचे तीर्थंकर ते त्यामुळे झाले की ते एक प्रकारचं तपच आहे. तप म्हणजे कसं आहे की आपण एकटं एका जागी बसलेलं, आता आपण मंदिरामध्ये गेलो, त्या मठामध्ये गेलो, आपल्या चित्तवृत्ती कशा असतात, त्या फक्त त्या मठातल्या देवतेशी किंवा महाराजांपाशी किंवा आपल्या गाभाऱ्यातल्या देवतेपाशी जोडल्या गेलेल्या असतात. आपण सवयीने ती घंटा वाजवतो, पण आपल्या मागे कोण उभा आहे, आपल्याबद्दल काय खाणाखुणा करते का बोलतंय, हे आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्या पाठीला डोळे नाही. मग या पद्धतीने आपण तिथे जेव्हा एकतानता साधलं, म्हणजे चित्त आपलं तिथे एकवटलं जातं. 1 पॉइंटेडनेस म्हणतो आपण तसं त्या गाभाऱ्याशी असतं. मग जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा इथल्या गाभाऱ्यामध्ये जी काय आपले आराध्य दैवत असेल त्याची मूर्तीचं स्थापन केली तिथे, तर मग मात्र तिथेच 1 पॉइंटेडनेस होतो आणि मग ते ध्यान लागायला सुरुवात होते. तर ह्याच्यासाठी आणखीन एक कथा ऐकला की एकदा गोरखनाथांच्या जवळ एक माणूस गेला आणि तो म्हणाला की मला आत्महत्या करायची. तर ते म्हणाले कर ना, बिंदास कर आत्महत्या. तर म्हणे मी आहे. तर ते म्हणाले असं कसं तुम्ही म्हणता, म्हणे आतापर्यंत मी 100 लोकांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आत्महत्या करतोय. तर ते म्हणाले असं काही करायचं नसतं, आत्महत्या हे पाप आहे. तर
तर गोरक्षनाथ त्यांना म्हणाले की तुला कोणी सांगितलं मूर्खांनी पाप आहे म्हणून, तू बिंदास्त कर आत्महत्या, मी इथे बसलेलो आहे. तर तो म्हणला की असं कसं, म्हणजे मी आत्महत्या केल्यावर काय होईल, असं त्यांनी त्यांना गोरक्षनाथांना प्रश्न विचारला. त्यामुळे ते काही होणार नाही. आत्महत्या केल्यानंतर तुला जाणीव होईल की ज्या शरीराचं ओझं मी बाळगत होतो ते तर तेव्हाच मला सोडून गेले, आणि मग तुला खरं कळेल की खरा मृत्यू काय असतो. तर तो म्हणतो असं कसं तुम्ही म्हणता. तर म्हणजे तुला जर महामृत्यू म्हणजे काय, खरा मृत्यू म्हणजे काय हे जर शिकायचं असेल तर आत्महत्येसारखी सोंगडोंगर न करता, मी असले फालतू उद्योग न करता माझ्याजवळ कायमचा येऊन राहा, मी तुला आत्महत्या म्हणजे नेमकं काय ते शिकव. तर तो म्हणला की मग शिकवणार म्हणजे काय, मग मी काय कड्यावरनं कुठल्या उडी मारायची का, कुठे तुम्ही तुमची जी धुनी पेटवली ती आणखी मोठी होळीसारखी करून त्याच्यात उडी मारायची. म्हणजे तसं नाही, मी मृत्यू शिकवतो तुला काय आहे. पण आत्महत्या करणं पाप नाही, किंवा पाप आहे असं चुकीचं आहे. पाप नाही आत्महत्या करणं, हे तू तुझ्या शरीराला संपवतोस, पण तुझं अस्तित्व कधीही संपत नाही. मग आपण जेव्हा नेहमी म्हणतो ना की त्या भूतयोनी असतात, किंवा अमुक ठिकाणी गेले तिथे अमुक असतं, ती हाडळ असते, ती कोण दक्षिण असते, अमुका असतं तमुका. मला एक अजून कोडं पडलेलं की सगळ्या हाडळ असो दक्षिण असो बायका स्त्रीलिंगीच कसं दाखवतात. ते हे मला अजूनही कोडं पडलं. ती चेटकीण असते म्हणे कुठेतरी, ते अमका असतं तमका असतं. कोणाला भेटले का, कोणाला भूत वगैरे सापडले का, ते आतापर्यंत कोणाला अनुभव आहे का त्याचा? कोणालाच नसेल, कारण ज्याला अध्यात्माची आवड असते त्याच्या वाट्याला भूत जाते. आणि भूत म्हणजे काय असतं, दुराच्याही कणा एवढं त्या भूताचं अस्तित्व असतं. भूत म्हणजे की काय, मी आता म्हटलं ना, आत्महत्या करणं पाप नाही. जेव्हा गोरक्षनाथ म्हणतात तुझा मृत्यू तुझ्या देहाचा आहे, तुझ्या आत्म्याचा नाही. मग तुझा आत्मतत्व जे ते अतृप्त राहिलेलं आहे ते जर अशा कुठल्या योनीमध्ये जाऊन भटकत असेल तर मग त्यालाही मी मृत्यू शिकवेन की तुला ह्या योनीतनं सुद्धा कसं मोकळं व्हायचंय. हे गोरक्षनाथांनी त्यांना समजावून सांगितलं. तेव्हा तो कायमचा त्यांच्या चरणाशी जीव झाला, म्हणजे तो त्या पंथामध्ये गेला असं म्हणायला हरकत. आता आपण एक विभूतीची कथा ऐकूया, म्हणजे रामकृष्ण परमहंस. ते रामकृष्ण परमहंस त्यांच्या आयुष्यामध्येच परमहंस पदाला पोचले होते, आणि ते एवढे पोचले होते की त्यांना जग त्यांना असं म्हणत होतं की अरे बाबा ये तो गदाधर, त्यांचं नाव गदाधर होतं, गदाधर तो पोची गयाचे. पोची गया म्हणजे काय, तर त्यांना स्वतःला माहिती होतं की मी सिद्ध अवस्थेला पोचलोय, पण एक पायरी फक्त बाकी आहे. मग ती पायरी मला कोण पार करून देईल. तर मग त्यांना तिसरे त्यांचे गुरु सापडतात, अंतिम गुरु म्हणजे त्यांचे म्हणतात ते म्हणजे तोतापुरी. त्या रामकृष्ण परमहंसांच्या त्या शिष्य गुरूंचं नाव असतं तोतापुरी. तर ते तोतापुरींच्या जवळ जातात आणि त्यांना ही समस्या सांगतात की एक पायरी बाकी आहे मला माहिती आहे, पण जग मला मात्र म्हणतात की ये पोहोचा हुआ, पण मला ती पायरी पार करायची असेल तर काय करावं लागेल. तर तोतापुरी म्हणतात तुला पायरी पार करायची आहे ना, मग आतापर्यंत जेवढ्या पायऱ्या पार करत आलास ती जी प्रोसेस होती तीच ही प्रोसेस आहे पुढची. पण ते म्हणाले की आतापर्यंतच्या पायऱ्या मी ज्या काही पार करत आलो त्या काय पद्धतीच्या होत्या ते मला माहिती, पण आता ही पायरी पार करायची कशी, तर ह्याच्यासाठी तुम्ही मला मदत करा. तर तेव्हा तोतापुरी त्याला म्हणाले रामकृष्ण परमहंस की तू आतापर्यंत जिला आराध्य म्हणून समजतोस, जे सर्वस्व म्हणून समजतोस, तिचा त्याग केलास तर तुला ती पुढची पायरीच गाठता येईल, म्हणजे ते परमपद गाठता येईल. तर ते म्हणाले की हे कसं शक्य आहे. अहो म्हणे मी जेव्हा डोळे मिटतो तेव्हा ती समोर येऊन उभी राहते ना, काली माता त्यांची जी आराध्य देवता ती समोर येऊन उभी राहते. तर मग आणि तोतापुरी म्हणाले नाही, तिलाच तुला संपवावं लागेल तर तुला पुढची पायरी गाठता येईल. तर ते म्हणाले मला एकट्याला हे शक्य नाही, तुम्ही मला ही मदत करायची. म्हणजे मी करतो. काय होतं ते म्हणाले काय नाही, म्हणजे मी डोळे मिटले की ती माता समोर येऊन उभी राहते आणि मग मी तिच्या त्या रूपामध्ये हरवून जातो, मला दुसरं काही सुचत नाही. पण एक मात्र माझ्या कायम लक्षात येतं की तो अद्वैत भाव कायम आमच्यामध्ये असतो. म्हणजे ती देवी आहे, मी शिष्य आहे, हा अद्वैताचा भाव असल्यापेक्षा द्वैताचा भाव जास्ती आहे त्याच्यामध्ये.
अद्वैत भाव जरी परमेश्वराशी जोडला गेलेला असतो तरी आमच्यामध्ये द्वैत आहे. म्हणजे दोन जण आहेत. आता एकरूप मी देवीशी झालेलो नाही अजून. ती आहे, मी आहे, मी आहे, ती आहे. आणि मग काय होतं, मी तिच्या रूपामध्ये हरवून गेल्यानंतर माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, सतत डोळे पाजरतात आणि माझ्या शरीराला तो एक प्रकारचा शक्तिपातासारखा डोल प्राप्त होतो. मी जागच्या जागी डोलायला लागतो. तर ते म्हणाले की ठीक आहे, पण तुला जर अद्वैताची जर संधान बांधायचा असेल तर तू त्या अद्वैतामध्ये शक्तिपातासारखं डोळ्यातनं अश्रू येत नाही, शरीर आनंदाने डोलत नाही, हा हो असं काही करत नाही. ते म्हणले की मी मुद्दाम करत नाही, मला मी समोर दिसतो त्याच्यातनं माझी अशी भावावस्था तयार होते. तुम्ही मला मदत करा. तर तोतापुरी त्यांना म्हणतात ठीक आहे, तू बस आणि ज्या वेळेला डोळे मिटल्यानंतर ती येईल ना तेव्हा फक्त मला समजेल अशी काहीतरी खूण कर. तर ते म्हणाले मी खूण कशी करणार, मी माझ्या भावावस्थेमध्येच नसतो. तर तोतापुरी म्हणाले ठीक आहे, तू काही करू नको, मला त्या अंतर्ज्ञानाने समजेल की ती आली. मग ती आली म्हटल्यानंतर तू एक तलवार घे आणि तिचे 2 तुकडे कर. ते तुकडे केल्याशिवाय तुला अपेक्षित जी पायरी आहे ती काही तुला चढता येणार नाही. तर ते म्हणाले, तो रामकृष्ण परमहंस म्हणाले सगळं ठीक आहे, ती येईल, पण मी तलवार कुठून आणू. तर ते म्हणाले की तिला कशी आणलीस तशी तलवार पण आण कल्पने. तर ते म्हणाले तिला आणलीस म्हणजे तुझ्या कल्पनेचा तो आविष्कार आहे. सतत काली माता काली काली करत राहिलं तर ती तुझ्या समोर 24 तास उभीच राहणार आहे, कारण तुझ्या कल्पनेमध्ये तू सतत तिचाच आविष्कार बघितलेला आहे. मग ते रूप तुझ्या समोर ते प्रगट होणार. मग जसं ते कल्पनेतनं आलंय तशीच तू कल्पनेमधली एक तलवार घे आणि तिचे 2 तुकडे कर. तर ते म्हणाले हे मला शक्य नाही. आता आपल्या आईचा कोणी शिरच्छेद करतं का, आणि इथे आई म्हणजे कोणी तर प्रत्यक्ष कालीमाता आहे, तिचा शिरच्छेद मी कसा काय करतो. तर मग तोतापुरी त्यांना म्हणतात की बघ मी उद्या सकाळी इथून प्रस्थान ठेवणार, परत कधी येईल माहिती नाही. तर रामकृष्ण परमहंसांच्या मनामध्ये असं येतं की एकदा का ह्याला सोडला या माणसाने तर तो परत हाती लागणं कठीण आहे, कधी येईल माहिती नाही, आणि आपल्याला तर ती वरची पायरी गाठायची. तर ते म्हणाले की तुम्ही जाऊ नका, पण मला ह्याच्यातूनच सोडवा, मला ती पहिल्या पायरीवर घेऊन जा. तर ते म्हणाले मी एक प्रयोग करेन. म्हणून त्यांनी काय केलं, एका झाडाखाली असा एक एवढा मोठा काचेचा तुकडा पडलेला असतो आणि तुझी दार असतो. ते म्हणाले तू ध्यानाला बस, आणि ज्या क्षणी डोळे मिटल्यानंतर माझ्या लक्षात येईल की ती आली तुझ्या डोळ्यासमोर, त्या क्षणी ह्या काचेच्या तुकड्याने मी तुझ्या इथे असा छेद देईन, आणि मग जेव्हा मी छेद देईन त्यावेळेला तू ती तलवार घे आणि तिचे तुकडे कर. याच्याशिवाय दुसरा कुठलाही तरणोपाय नाही. त्यामुळे याच्यापेक्षा मी माझा स्वतःचे प्राण देईन, असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. ते म्हणाले तुझी मर्जी, तुला प्राण द्यायचे असेल तर तुझी मर्जी, पण तू एक लक्षात ठेव, तू कधीही त्या शेवटच्या पायरीला पोहोचू शकणार नाहीस. तू परमहंस आहे जगासाठी, पण तुझ्या मनातनं तुला एक पायरी अजून गाठायची, व ती पायरी